नमस्कार मित्रांनो, मी अशोक डोंगरे. तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, एवढी गाडी भरून झाली बघा. माल संपला. आता जेवण करतो आणि तोडायला लागतो. पण धान्यामध्ये ताजं अन्न शिळं करून खावं लागतं बरं, कारण संध्याकाळीच करून ठेवायचं आणि ते सकाळी खायचं. एवढे 3-4 महिने शिळंच अन्न खावं लागतंय. मला सांगा, जर ताजं अन्न घरी करून खायचं म्हणलं इथे यायचं कधी 8-9 वाजता. 9 वाजता येऊन सारे अख्ख्या उन्हात दिवसभर ऊस तोडावा लागतो. आम्हाला दिवसभर तोडण्याची गरज पडत नाही, कारण आम्ही येतोच किती वाजता? पहाटे 5ला निघतो कारखान्याहून, 6 वाजायला इथे फडत पोहोचतो. आम्ही सरासरी 1-2 वाजेपर्यंत फडत थांबतो आणि 2 वाजल्यानंतर निघतो. आता जेवण करतो, अजून 1 तासभर तोडतो, राहिले हे भरून घेऊ, निघूया. मित्रांनो, तुला एवढं आता घेऊ भरून. चला, कमी पडला माल, ते जरा तोडला पाठीमागून. झाली गाडी भरून. मित्रांनो, कुठलंही कष्ट करायला कधीच लाजायचं नसतं, कारण आपण कष्ट करतोय, कुणाची चोरी नाही करत. त्यासाठी कुठलंही काम कमीपणाचं नसतंच. लोक समजतात कमी, पण कमीपणाचं नसतं काम. आज मला सांगा, आज जरी ऊसतोड कामगाराचा अवतार भूतासारखा दिसत असला तरी मला सांगा याच्यात पैसाही भरपूर मिळतोय. आज मला सांगा, कोणाच्या इथं कामाला जर गेलं तर 400 रुपयाच्या पुढे रोज कोणी देत नाही. इथं कसंही नाही म्हणलं 1,500 ते 2,000 रुपये रोज पडतोय. कुठलंही कष्ट करा, पण इमानदारीने करा आपापल्या. कारण कसं असतंय, काही बंधूंना कष्ट करायची लाज वाटते, खूपच लाज वाटते. पण कुणासमोर हात पसरायची लाज वाटत नाही. दे मला 1000, दे मला 2000, याची नाही लाज वाटत. कष्ट करायची लाज वाटते. पण हीच लाज एक दिवस आपलं जगणं मुश्किल करू शकते. मित्रांनो, काही दिवस लोक देतील 1000-2000, 1000-2000, पण आपल्या आयुष्याला कधीच कोण पुरत नाही. आपले हात पाय हेच आपल्या आयुष्याला पुरतात. त्यासाठी हातपाय हलवा, कष्ट करा. आणि मित्रांनो, काही जण म्हणतात कष्ट केल्यावर काही कमी पडत नाही. पडतंय कमी, नाही अशीतली गोष्ट नाही. आपले दिवस काही खराब असतात. आपण बसून खायच्या वेळेत काहीतरी लोकांचं कर्ज घेतलेलं असते, त्याच्यामुळं आपण कष्ट करून त्या सावकाराचं कर्जच फेडीत असतो आणि आपण मात्र मग आपल्या कमी पडतं. त्यासाठी कर्ज काढण्या अगोदर आपण आपलं कष्ट करायचं आणि आपलं पोट भरायचं. कष्ट करायच्या अगोदर जर कर्ज केलं तर कर्ज संपिता स्वतःला संपायची वेळ येते, पण कर्ज मात्र संपत नाही. त्यासाठी मित्रांनो, वेळ निघून जाण्या अगोदर कुठलं का होईना पण कष्ट करायला शिका. मी म्हणत नाही की तुम्ही ऊस तोडा, हा धंदा खूप वाईट आहे, हा करू नये. पण आता आमच्यासारख्या न शिकलेल्या माणसाला हा केल्याशिवाय मार्ग नाही. गेलेले दिवस गेले, इथून पुढे मात्र रोज कष्ट करायचं. कारण अडचणीपेक्षा आपण मोठं व्हायचं. आपली अडचण जर मोठी वाटली तर त्या अडचणीपेक्षा आपण मोठं व्हायचं. मग अडचण संपती. आणि अडचण आली काय करावं, त्या अडचणीपेक्षा जर आपण लहान झालो तर मग मात्र अडचण कधी संपत नाही. त्यासाठी मित्रांनो, अडचणीपेक्षा आपण मोठं व्हायचं. अडचणी आपल्याला भिवून चिंग पळाल्या पाहिजेत. आणि अडचणी त्याच माणसाला येतात जो काहीही कुटाणी करतो. जो काहीच करत नाही त्याला अडचणी येत नाहीत, काहीच नाहीत. तर चला मित्रांनो, भरून झाले, आता निघूया. आभाळाचं वातावरण आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. चला, भेटूया उद्या. तोपर्यंत नमस्कार. निघूया मित्रांनो आता. चला.